नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण अभ्यास करणार आहोत सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्समधल्या बायनरी सर्च या मेथडचा. तर हा तुमच्या सेकंड युनिटमध्ये पॉईंट आहे. तर सेकंड युनिटचं टोटल वेटेज आहे 12 मार्क्स. तर सिलेबस कंटेंट्समध्ये पाहिलं तर सेकंड युनिटमध्ये दोन टाईप्स आहेत, सर्चिंग अँड सॉर्टिंग. सर्चिंगमध्ये दोन टाईप्स आहेत, सिक्वेन्शियल अँड लिनियर सर्च अँड बायनरी सर्च. सॉर्टिंगमध्ये 5 टेक्निक्स आहेत, बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट, रॅडिक सॉर्ट. तर आज आपण अभ्यास करणार आहोत बायनरी सर्च या मेथडचा. तर त्यासाठी आपण त्याची मेथड पाहणार आहोत, त्याचा अल्गोरिथम स्टडी करणार आहोत, त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत, त्याचा सी प्रोग्राम पाहणार आहोत, पण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ असेल आणि त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असते त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यासाठी 2 मार्कांचे कोणते क्वेश्चन MSBTच्या परीक्षेनुसार इम्पॉर्टंट आहेत? तर डिफाईन सर्चिंग, स्टेट 2 टाइप्स ऑफ सर्चिंग, स्टेट ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ बायनरी सर्च, स्टेट इफिशियन्सी अँड टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. तर 4 मार्कांचे कोणते क्वेश्चन्स आहेत? डिफाईन सर्चिंग अँड एक्सप्लेन बायनरी सर्च इन डिटेल, स्टेट अँड अल्गोरिदम फॉर बायनरी सर्च, perform binary search to search 30 on following data, and data is given 20, 30, 35, 45, 52, 77, 80, 93, and explain binary search with its algorithm and suitable example. तर इथे लक्ष द्या की इथे मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे हा डेटा. तर तुम्हाला परीक्षेत डेटा येऊ शकतो कोणताही आणि त्यामधून तुम्हाला सर्च करण्यासाठी डेटा विचारला जाऊ शकतो. तर हे एक्झाम्पल चेंज होऊ शकतं. तर सर्वात आधी सर्चिंग म्हणजे काय ते बघूया. व्हॉट इज सर्चिंग? द डेफिनेशन ऑफ सर्चिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग ए पर्टिक्युलर रेकॉर्ड इन ए लिस्ट इज कॉल्ड सर्चिंग. सर्चिंग is an operation which finds the place of given element in the list. There are two methods, linear or sequential search and binary search. म्हणजे अवेलेबल डेटामधून आपल्याला जो डेटा फाइंड आउट करायचा आहे तो त्या डेटामधून फाइंड आउट करणे, त्याला म्हणतात आपण सर्चिंग. तर लिनियर और सिक्वेन्शियल सर्च आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. तर आज आपण स्टडी करणार आहोत बायनरी सर्चचा. So binary search, it is very efficient method. It can applied for sequential storage structures like file, array and linked list. म्हणजे काय? तर आपण बायनरी सर्च लिनियर डेटा स्ट्रक्चरवर अप्लाय करू शकतो. मग त्यामध्ये ॲरे असेल, लिंक लिस्ट असेल और फाईल स्ट्रक्चर असेल. तर त्यासाठी रिक्वायरमेंट काय? तर आपल्याकडे डेटा हवा आहे बट तो ऑर्गनाइज फॉर्ममध्ये हवा आहे. लिनियर डेटा म्हणजे मला सॉर्टेड डेटा हवा आहे, त्यावर मी बायनरी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. डेटा मस्ट बी इन सॉर्टेड ऑर्डर, इदर असेंडिंग और डिसेंडिंग. It is based on some calculations like it finds the mid and compared with the search key value. If it is low, then it search in left part, otherwise it search in right part. तर बायनरी सर्च काय करतो की सर्वप्रथम दिलेल्या डेटामधून मिड कॅल्क्युलेट करतो. मिड म्हणजे मधली व्हॅल्यू, आणि त्या मधल्या व्हॅल्यूशी तुम्हाला जी व्हॅल्यू सर्च करायची आहे त्याच्यासोबत कम्पेअर करतो. असा हा अल्गोरिदम वर्क होतो. तर अल्गोरिदम बघूया. स्टेप इनपुट. इफ देर आर n रेकॉर्ड्स इच हॅव्हिंग इंडेक्स व्हॅल्यू 0 to n-1, म्हणजे माझ्याकडे n नंबर ऑफ रेकॉर्ड्स आहेत. के ऑफ आय इंडिकेट्स द की ऑफ आयथ रेकॉर्ड. इथे के म्हणजे ॲरे आहे आणि त्या ॲरेच्या आय व्हेरिएबलची व्हॅल्यू जर दिली तर त्या लोकेशनवर कोणता डेटा आहे ते आपल्याला मिळेल. की म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू सर्च करायची आहे ते आपण की व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत. तर आउटपुट काय असेल? जर मला एलिमेंट फाउंड झाला देन इट प्रिंट्स एलिमेंट इज फाउंड, अदरवाइज इट प्रिंट्स एलिमेंट नॉट फाउंड. ओके. अल्गोरिदम स्टेप्स आर, first step is set top and bottom variable. Top is 0 and bottom is n-1. Second step, read value of key to be searched, that is key. Third step, calculate mid is equal to top plus bottom divided by 2. Fourth step, if key is equal to k of mid, then print element found at position of mid and go to step 8. And 8th step is stop. Okay. Otherwise go for fifth step. Fifth step states that
If key value is less than k of mid, then perform bottom is equal to mid minus 1. Otherwise, if it is false, then calculate top is equal to mid plus 1. Then sixth step states that if top variable is less than equal to bottom, then go to step number 3. ओके, तर 3 स्टेपला अगेन जम्प करायचं आणि 3 पासून परत पुढे आपल्याला पुढच्या स्टेप्स परफॉर्म करायच्यात अशा पद्धतीने. आणि जर इलेमेंट फाइंड आउट नाही झाला तर इलेमेंट इज नॉट फाउंड असा मेसेज प्रिंट करायचा आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता की एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. कन्सिडर फॉलोइंग लिस्ट ऑफ एलिमेंट अँड सर्च एलिमेंट 30. ओके, हियर लिस्ट इज गिवन. देर आर टोटल 8 elements are there. So here my n value is 8. ओके, n म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स. आणि त्यांनी कोणती व्हॅल्यू सर्च करायला सांगितली आहे, 30. सो की व्हेरिएबलची व्हॅल्यू मी 30 घेतलेली आहे. ओके, जसे की आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये सांगितले टॉप व्हेरिएबल 0 घ्या आणि बॉटम कसा घ्यायचा आहे, n-1. n मी इथे लिहिलेला आहे 8. ओके, ते बघूया. इथे मी लिहिलं आहे टॉप व्हेरिएबलची व्हॅल्यू मी 0 घेतली आणि बॉटम व्हेरिएबलची व्हॅल्यू n-1. n ची व्हॅल्यू 8 आहे. सो 8-1 बॉटम बिकम्स 7. So my second step states that read the value of key to be searched and stored it into key variable. So here I declare key variable and stored 30 value inside key variable because in question आपल्याला काय दिलेलं आहे की 30 एलिमेंट सर्च करायचं आहे आपल्याला डेटामधून. अँड थर्ड स्टेप इज कॅल्क्युलेट मिड इज इक्वल टू टॉप प्लस बॉटम डिवाइड बाय 2. ओके, थर्ड स्टेप बघूया आपण. थर्ड स्टेप दिलेली आहे. इथे टॉपची व्हॅल्यू काय आहे, टॉपची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 घेतलेला आहे. बॉटमची व्हॅल्यू आपल्याकडे 7 आहे. सो 7 घेतला आहे. आता इथे बॉडमास रूल अप्लाय करायचा आहे, म्हणजे अगोदर ब्रॅकेट सॉल्व होईल. 0 + 7 7 डिवाइड बाय 2. सो हियर व्हॅल्यू इज 3.5. बट मिडसाठी व्हॅल्यू आपल्याला घेताना फ्रॅक्शनल व्हॅल्यू कॅन्सल करायची आणि जी कंप्लीट व्हॅल्यू आहे 3 तेवढीच घ्यायची. म्हणजे मिड व्हेरिएबलची व्हॅल्यू किती झाली, 3. ओके, नेक्स्ट चौथ्या स्टेपमध्ये काय सांगितलं की की आणि तुमच्या के ऑफ मिडची व्हॅल्यू कम्पेअर करा. इथे के म्हणजे ॲरे आहे. मी या ॲरेला के असं नाव दिलंय आणि के ऑफ मिड म्हणजे मिडची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे. तो के ऑफ 3 लोकेशनला इथे मला 45 स्टोअर झालेला दिसतोय. आणि जर तसं असेल की आणि के ऑफ मिड इक्वल टू असेल तर तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा आहे एलिमेंट फाउंड ॲट पोझिशन ऑफ मिड, म्हणजे मिडची पोझिशन प्रिंट करायची आहे अँड स्टेप नंबर 8ला जायचे. ओके, तर चेक करूया आपण. 4 स्टेप इथे परफॉर्म करूया. ही मी इथे ब्रॅकेट या रेक्टँगलमध्ये जी दाखवले ती अल्गोरिदमची स्टेप आहे. आपल्याला अल्गोरिदमकडे जाण्यापेक्षा इथेच मी ती लिहून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला सोडवताना समजेल. आता ही स्टेप मी इथे फॉलो करणार आहे. चेक इफ की इज इक्वल टू के ऑफ मिड. आता कीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की 30 आहे. 30 एलिमेंट मला सर्च करायचं आहे. ओके, ती माझी की व्हॅल्यू आहे. अँड देन नेक्स्ट के ऑफ मिड म्हणजे के ऑफ मिडला व्हॅल्यू किती आहे, 45. ओके, बिकॉज माय की व्हॅल्यू इज 30 अँड के ऑफ मिडची व्हॅल्यू 3 होती, म्हणजे के ऑफ 3 के ॲरेमध्ये तिसऱ्या पोझिशनला कोण स्टोर्ड आहे तर 45. ती व्हॅल्यू मला इथे मिळालेली आहे. आता मी चेक करणार ती 30 व्हॅल्यू आणि के ऑफ 3ची व्हॅल्यू इक्वल टू आहे का. तर बघूया इथे की व्हॅल्यू आहे 30 आणि के ऑफ 3ची व्हॅल्यू आहे 45. चेक केल्यानंतर मला समजतंय, कम्पेअर केल्या मी त्या दोन व्हॅल्यू, बट मला समजतंय की बोथ आर नॉट इक्वल. दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, डिफरंट आहेत, इक्वल नाही आहेत. तर मग आपण काय करणार आहे की 30 अँड के ऑफ मिड दॅट इज 45 आर नॉट इक्वल. सो गो फॉर नेक्स्ट स्टेप. फिफ्थ स्टेप इथे आपल्याला दिलेली आहे. जर माझ्या की व्हेरिएबलची व्हॅल्यू ही के ऑफ मिडपेक्षा लेस असेल तर बॉटम कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त. आणि जर ऑपोजिट असेल म्हणजे की ग्रेटर असेल के ऑफ मिडपेक्षा तर फक्त काय करायचं आहे, टॉप कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे इथे एका वेळी एकतर बॉटम होईल नाहीतर एकतर टॉप कॅल्क्युलेट होईल. बॉटम कधी होईल, जर ही कंडिशन ट्रू असेल तर, आणि ही कंडिशन फॉल्स असेल तर टॉप कॅल्क्युलेट होईल. तर बघूया. की इज लेस दॅन के ऑफ मिड. कीची व्हॅल्यू आहे 30 अँड के ऑफ मिडची व्हॅल्यू आहे 45. ओके, सो काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला आता, कारण की माझी की कशी आहे,
के ऑफ मिडपेक्षा लेस आहे आणि लेस असलं तर काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बॉटम. तर मी इथे घेतले बॉटम इज इक्वल टू मिड मायनस 1. मिडची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3, सो 3 मायनस 1, बॉटम बिकम्स 2. बॉटमची नवीन व्हॅल्यू मला मिळालेली आहे 2. ओके, नेक्स्ट. आता नवीन व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं आहे, टॉप 0 आहे आणि बॉटम 2 आहे. सो 6th स्टेप स्टेट्स दॅट इफ टॉप इज लेस दॅन इक्वल टू बॉटम, म्हणजेच टॉपची व्हॅल्यू किती आहे, 0 आणि बॉटमची व्हॅल्यू 2 आहे आणि कंडिशन आपल्याला काय सांगते की ही कंडिशन ट्रू आहे बिकॉज टॉप हा लेस आहे बॉटमपेक्षा. नेक्स्ट, सो गो टू स्टेप 3. अगेन स्टेप 3 आपल्याला परफॉर्म करायची. स्टेप 3 मध्ये आपण परत मिड कॅल्क्युलेट करतोय. माझ्याकडे टॉप आहे 0 आता आणि बॉटम आहे 2. तर ते परफॉर्म केल्यानंतर मला मिडची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. 2/2 दॅट इज 1 व्हॅल्यू मिळालेली आहे. तर नेक्स्ट आपण बघूया, मिडची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे आणि आता आपण चौथ्या स्टेपकडे पाहतोय. चौथी स्टेप काय आहे, इफ की इज इक्वल टू के ऑफ मिड. कीची व्हॅल्यू आहे 30 आणि के ऑफ मिड दॅट इज के ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 30. म्हणजेच के ऑफ 1 पण काय आहे, मिडची व्हॅल्यू 1 असल्यामुळे आपल्याला 30 व्हॅल्यू इथे दिसत आहे. तर कीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली 30 आणि इथे के ऑफ 1 ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला काय दिसते, 30 दिसत आहे. ओके, तर या दोन्ही व्हॅल्यू मॅच होताना दिसत आहेत आपल्याला. सो की इज इक्वल टू के ऑफ 1, इट इज ट्रू. 30 इक्वल टू 30. सो इट प्रिंट्स एलिमेंट फाउंड ॲट पोझिशन ऑफ मिड आणि मिडची व्हॅल्यू किती होती, 1. सो इट प्रिंट्स एलिमेंट फाउंड ॲट पोझिशन ऑफ 1. आणि लास्ट स्टेप इज स्टॉप. ओके, तर याच्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत. मी अजून एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तर हे एक्झाम्पल बघूया आता आपण. या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय आपल्याला, इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट 21 युजिंग बायनरी सर्च मेथड इन ॲरे ए गिवन बिलो. आणि ॲरे कसा दिलाय, 11, 5, 21, 3, 29, 17, 2, 45. आणि हा क्वेश्चन तुम्हाला विंटर 2019 मध्ये विचारलाय 4 मार्कांना. तर त्यांनी इथे ॲरेला नाव दिलंय ए. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्या ॲरेचं नाव होतं के, म्हणजे के ऑफ मिड मी म्हणत होतो ना, तर त्याच्या जागी आता ए ऑफ मिड असं आपल्याला म्हणायचं अल्गोरिदम मध्ये. सो हा क्वेश्चन दिलेला आहे. आता बायनरी सर्च ऑपरेशन आन्सर लिहिताना आपल्याला पहिला पॉईंट लिहावं लागेल की बायनरी सर्च ऑपरेशन इज परफॉर्म ऑन सॉर्टेड डेटा ओनली. आणि गिवन डेटा कसा दिसतोय आपल्याला, 11, 5, 21, 3, 29, 17, 2, 45 हा अनसॉर्टेड आहे. मग मी त्याला काय केलं, सॉर्ट करून टाकलं आणि इथे अगेन ॲरे लिहिलेला आहे 2, 3, 5, 11, 17, 21, 29, 45 या स्टेपला. पहिल्यांदा मग सॉर्टेड ॲरे करून घेतला. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, मी ॲरे आणि ॲरेचा डेटा आणि त्याची इंडेक्स पोझिशन इथे लिहिलेली. ही बघा, माझा पहिला एलिमेंट जो 2 आहे तो 0 इंडेक्सला स्टोर्ड आहे, दुसरा एलिमेंट 3 तो फर्स्ट इंडेक्सला स्टोर्ड आहे आणि शेवटचा 45 एलिमेंट तो 7th इंडेक्सला स्टोर्ड झालेला दिसतोय आपल्याला. म्हणजे निळ्या कलरमध्ये इंडेक्स दाखवलेले तर रेड कलरमध्ये डेटा दाखवलेला आहे. म्हणजे मला पर्टिक्युलर लोकेशनचा डेटा हवा असेल, म्हणजे चौथ्या लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे 17, फर्स्ट लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे 3, असं आपल्याला पाहायचं. तर अल्गोरिदम सॉल्व करूया. अल्गोरिदमची मी त्या अल्गोरिदमचाही फोटो टाकलेला आहे. तर एन ची व्हॅल्यू 8 आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स. तर यामध्ये 8 एलिमेंट्स तो इथे 8 मी घेतलेले आहेत. पहिली स्टेप काय अल्गोरिदमची, सेट टॉप इक्वल टू 0 बॉटम इक्वल टू n-1. तर टॉपची व्हॅल्यू मी 0 घेतलेली आहे आणि बॉटमची व्हॅल्यू 8-1 दॅट इज 7 आपल्याला आलेली आहे. इथे आपल्याला दिसेल टॉप आणि बॉटमच्या व्हॅल्यू. सेकंड स्टेप, जी व्हॅल्यू सर्च करायचे ते की व्हेरिएबलमध्ये घ्या. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला काय सर्च करायचं, यामधून फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट 21. सो हिअर कीची व्हॅल्यू झाली की व्हेरिएबलची 21. सो नाव परफॉर्म थर्ड स्टेप, कॅल्क्युलेट मीड. हाऊ टू कॅल्क्युलेट मीड, टॉप प्लस बॉटम डिवाइड बाय 2. मग मला मीड कॅल्क्युलेट केल्यानंतर हा मीड मिळालेला आहे 3.
3.5 मिळाला. मग मी काय केलं, फ्रॅक्शनल पार्ट काढून टाकला आणि मिडची व्हॅल्यू झाली 3. नाव 4 स्टेप काय अल्गोरिदमची, की आणि के ऑफ मिड कम्पेअर करा. आता इथे ॲरेचं नाव काय ए, म्हणून मी केच्या जागी काय घेतलं ए ऑफ मिड इज इक्वल टू 11 बिकॉज मिडचे व्हॅल्यू किती आहे 3. आता ॲरे ए मध्ये 3 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे हे बघा, 3 लोकेशन इथे कोण स्टोर्ड आहे 11. सो ए ऑफ मिडची व्हॅल्यू किती झाली 11. नाव कम्पेअर करा ए ऑफ मिड विथ की व्हॅल्यूशी. आता ए ऑफ मिडची व्हॅल्यू 11 आहे आणि आपल्याला सर्च करायचा डेटा कीचा 21. बोथ आर नॉट इक्वल. सो कोणत्या स्टेपला जायचं आहे आपल्याला, 5व्या स्टेपला जायचं आहे परत अगेन. तिथे आपल्याला की आणि की ऑफ मिड कम्पेअर करायचं आहे. ओके, इथे काय सांगितलं 5व्या स्टेपला की आणि की ऑफ मिड कम्पेअर करा. जर की लेस असेल म्हणजे लहान असेल तर बॉटम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि जर की ग्रेटर असेल तर टॉप व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ओके, तर इथे मी बघतोय आता कीची व्हॅल्यू 21 आहे. ओके, आणि आपल्याला मिड म्हणजेच के ऑफ मिडची व्हॅल्यू किती मिळालेली 11. इथे आपण म्हटले ना ए ऑफ मिड इज 11. मग 11 आणि 21 मध्ये मी कम्पेअर केले तर माझी की कशी आहे ग्रेटेस्ट आहे आणि ग्रेटेस्ट असेल तर एल्स पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे, टॉपची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो मी इथे टॉपची व्हॅल्यू परत कॅल्क्युलेट केली. टॉप जो पूर्वी 0 होता तो आता आपला 4 झालेला आहे. मी मिड +1 केले 3 + 1. सो टॉप बिकम्स 4. नाव नेक्स्ट स्टेप 6व्या स्टेपला जायचं आहे आणि तिथे चेक करायचं आहे की माझ्या टॉप व्हेरिएबलची व्हॅल्यू ही लेस दॅन किंवा इक्वल टू बॉटम सारखी आहे का. तर माझ्या टॉपची व्हॅल्यू आहे 0 आणि बॉटमची व्हॅल्यू आहे 7. तो इथे आपल्याला कंडिशन ट्रू झालेली दिसते आणि कंडिशन ट्रू असेल तर यांनी कुठे जायला सांगितले की 3ऱ्या स्टेपला जायला सांगितलं. अगेन कॅल्क्युलेट मिड काढायला सांगितलंय. सो मी नेक्स्ट स्टेप अगेन 3rd स्टेप परफॉर्म केले. मिड इथे कॅल्क्युलेट केलाय. नवीन टॉपची व्हॅल्यू घेतली आहे 4 आणि बॉटमची अगोदरच व्हॅल्यू आपल्याकडे आहे 7. 4 + 7 11. 11/2 दॅट इज 5.5 आणि आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनल पार्ट काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे. सो माय मिड व्हॅल्यू इज 5. मग मिड व्हेरिएबलची नवीन व्हॅल्यू मिळाली 5. सो 3री स्टेप झाल्यानंतर परत 4थ्या स्टेपला या की आणि के ऑफ मिड कम्पेअर करा. आता इथे के म्हणजे काय आपल्या ॲरेचं नाव, इथे ॲरेचं नाव आहे ए. तर मी लिहिलंय इफ के इज इक्वल टू ए ऑफ मिड. तर ए ऑफ मिड, आता मिडची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 5. तर मी ॲरेकडे जातो आणि ॲरेमध्ये चेक करतो की 5 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे. 5 लोकेशनला मला दिसतोय 21 स्टोर्ड आहे. सो हिअर ए ऑफ मिडची व्हॅल्यू झाली 21 आणि माझ्या कीची सुद्धा व्हॅल्यू काय आहे 21. सो बोथ आर इक्वल, बोथ आर मॅच. सो नाव इट प्रिंट्स कंडिशन ट्रू झाल्यामुळे एलिमेंट फाउंड ॲट लोकेशन ऑफ मिड आणि मिडची व्हॅल्यू किती आहे 5. आणि लास्ट स्टेप काय गो टू स्टेप 8. सो लास्ट स्टेप इज स्टॉप. तर आपल्याला यामध्ये व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे. असे हे 2 एक्झाम्पल आहेत. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये प्रेझेंटेशनच्या आपल्याला बॉटम कॅल्क्युलेट केलेला आपण, कारण तिथे कीची व्हॅल्यू लेस होती आणि आता या एक्झाम्पलमध्ये कीची व्हॅल्यू ग्रेटेस्ट असल्यामुळे टॉप कॅल्क्युलेट केला. असे हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण इथे पाहिलेले आहेत. सो नेक्स्ट बघूया आपण इफिशियन्सी बघूया. अल्गोरिदमची इफिशियन्सी काय आहे. तर इफिशियन्सी स्टेट्स दॅट जर माझ्याकडे n नंबर ऑफ रेकॉर्ड्सची फाईल असेल तर मी 0 कंपॅरिझन केल्यामुळे मला किती n नंबर ऑफ टाईम मिळाला आहे. त्यानंतर आफ्टर फर्स्ट कंपॅरिझन आपण काय करतोय ॲरेला डिवाइड करतोय म्हणजेच n/2 दॅट इज n डिवाइड बाय 2⁻1. त्यालाच मी असं (1) मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट आफ्टर सेकंड कंपॅरिझन इट बिकम्स अगेन n⁻4 दॅट इज n डिवाइड बाय 2 दॅट इज n डिवाइड बाय 2⁻2. अशाच प्रकारे कंपॅरिझन जर करत गेलो तर आपल्याला आफ्टर k कंपॅरिझन n डिवाइड बाय 2⁻k हे आन्सर मिळेल. मग त्यानंतर पुढे n डिवाइड बाय 2⁻k. So thus the number of comparisons required will be
तर हे एक्सप्रेशन मी इथे सॉल्व केलं, यामध्ये लॉगॅरिथमचा यूज केलेला आहे आणि log 2 इथे कॅन्सल केल्यानंतर आपल्याला टोटल व्हॅल्यू मिळाली आहे k इज इक्वल टू log 2 n. Then time complexity is big O of log 2 n. So advantages is it is fast and efficient method as compared to linear search, because तो काय करतोय, मिड फाइंड आउट करतोय आणि त्यानुसार तो कॅल्क्युलेट करतोय. त्यामुळे लिनियर सर्च काय करणार आहे, एक एक एलिमेंट कम्पेअर करत जाणार आहे, त्यामुळे त्याला वेळ जास्त लागेल. तर बायनरी सर्चला वेळ कमी लागेल जर जास्त एलिमेंट असतील तर. तर डिसएडव्हान्टेज काय बायनरी सर्चचं, की याला डेटा कसा लागतोय, सॉर्टेड डेटा लागतोय. सॉर्टेड डेटा असेल तरच आपण बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, अदरवाईज परफॉर्म करू शकत नाही. तर लिनियर सर्चला सॉर्टेड डेटाची गरज नसते. अनसॉर्टेड, सॉर्टेड दोन्ही डेटावर लिनियर सर्च आपण अप्लाय करू शकतो. पण बायनरी सर्चसाठी डेटा आपल्याला कसा लागतोय, तर सॉर्टेड डेटा लागतोय. ओके, थँक्यू.